देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं. आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. कार्यक्रमात खूप खूप स्वागत. विजेचा कडकडाट हा ध्वनिमुद्रित करता येतो का? हो, नक्की करता येतो. ढगातून कोसळणारं पाणी हे आपल्याला साठवून ठेवता येतं का? ते सुद्धा साठवून ठेवता येतं. मग त्याचप्रमाणे आमच्या शेतातला माल हा थेट तुमच्या ताटात असा पोहोचवता येतो का? असा प्रश्न मला काही दिवसापूर्वी पडला होता आणि त्याचंही उत्तर हो, हे शक्य आहे असंच मिळालं. काय होतं, संकल्पना थोडी नवीन होती, त्यामुळे ह्याविषयी अधिक चर्चा करावीशी वाटली आणि म्हणूनच आजच्या या भागाचं आयोजन करण्यात आलं. आजच्या भागामध्ये आपण ह्याच विषयावरती चर्चा करणार आहोत. विषय आहे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना. आणि चर्चेत सहभागी होत आहेत नरेंद्र पवार साहेब, स्वामी समर्थ शेतकरी गट प्रतिनिधी आहेत, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे इथून आलेत. नरेंद्रजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. अत्यंत नाविन्यपूर्ण अशी ही संकल्पना आहे. काय आहे ही संकल्पना? या योजनेची पार्श्वभूमी काय आहे आणि याची गरज का भासली? खरं तर संकल्पना नाविन्यपूर्ण नाही, ही जुनीच आहे. हो का? पण ती नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आम्ही याच्यात केला. उत्तम. ह्याची मूळ संकल्पना अशी आहे की शेतकऱ्यांनी त्याचा उत्पादित केलेला शेतमाल थेट शहरी ग्राहकांना स्वतःमार्फत विक्री करणे, जेणेकरून शेतकऱ्याचा जे उत्पादित माल आहे त्याच्यासाठी जी शहरी ग्राहकांनी मोजलेली किंमत आहे ती शेतकऱ्याला स्वतः मिळावी. बर. म्हणजेच जी किंमत मिळते शेतकऱ्याला त्यातला शेतकऱ्याचा वाटा वाढला जावा, जे अनुषंगिक खर्च आहेत ते खर्च कमी होत आणि एकंदरीत जे शेतमालाची बाजारपेठ आहे त्याच्यावरती शेतकऱ्याचं नियंत्रण वाढलं जावं. यासाठी जानेवारी 2013मध्ये तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या पुढाकाराने ही योजना पुणे, मुंबई आणि नागपूर अशा 3 शहरात राबवण्यात आली. ज्या अंतर्गत शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांचं एकत्रित करून त्यांच्याद्वारे त्यांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांनी जो उत्पादित केलेला माल आहे तो शहराच्या ठिकाणी विक्री करणे आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्याला होणे अशी योजना आहे. बरं, ही जी संकल्पना आहे ना, म्हणजे शेतकरी आठवडे बाजार संकल्पना याला आपण असं म्हणतो, ही नेमकी काय, हे जरा विस्तृत सांगा. शेतकरी आठवडे बाजार असा आहे की ज्यावेळेस योजना चालू झाली शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीची, त्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये साधारण 80 ते 85 शेतकरी गट तोपर्यंत तयार झाले होते. 5 ते 6 उत्पादक कंपन्या होत्या. तर या उत्पादक कंपन्यांनी गटामार्फत पुण्यातल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये त्याची विक्री केली जायची. पण गृहनिर्माण संस्थांमध्ये विक्री करताना थोड्याशा अडचणी यायच्या शेतकऱ्याला. ते एकतर ऑर्गनाईज पद्धतीने होत नव्हतं, प्लस त्याच्यामध्ये काय व्हायचं की शेतकऱ्याचा एक 100 किलोमीटरवरून शेतकरी गट येतात, तर त्यांचा येण्याचा वेळ, त्यानंतर त्या सोसायटीमधल्या ग्राहकांचा वेळ, ह्या गोष्टी मॅच नव्हत्या होत. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या मालाची अडचण यायची. त्याचबरोबर एकाच गटाकडे सगळ्या प्रकारचा भाजीपाला मिळेल का नाही याची खात्री नसायची. मग या अशा अडचणी होत्या. तर त्याच्यात आम्ही असं ठरवलं की बाबा वेगवेगळ्या एरियातले जर शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एकाच ठिकाणी असं काही करता येईल का, तो प्रयत्न करून बघू. त्याच्यातून मग जसे गावाकडे पूर्वीपासून आठवडे बाजार भरत आहेत तसे आठवडे बाजार पुण्यात भरून बघूयात का, की बाबा संकल्पना कशी होती. असा प्रयोग आम्ही गेल्या जून 2014 साली चालू केला. तर त्याला पुण्यात इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि एक चांगली बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी तयार झाली, जेथे शेतकरी स्वतः किंवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत त्यांनी उत्पादित केलेला माल येऊन थेट विक्री करू शकतो आणि त्याचे त्याला थेट पैसे मिळू शकतात. थेट त्याला पैसे मिळू शकतात. मला सांगा की शेतकऱ्याला ह्या आपली ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी नेमकी कार्यपद्धती काय आहे, त्यांनी काय करायला हवं, हा एक भाग. आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं की त्यातनं थेट फायदा नेमका कसा होतो. साधारण जर शेतकऱ्याला यात सहभागी व्हायचं असेल तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला काही मर्यादा येतात. त्यामुळं गव्हर्नमेंटच्या जे आत्मा एजन्सी आहे त्याच्यामार्फत शेतकऱ्यांचे बचत गट तयार केले, ज्यामध्ये 20 शेतकरी साधारण सहभागी होऊ शकतात. 20 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा एक गट तयार करणे, त्यानंतर त्याच्यात पीक नियोजन असेल किंवा त्यांचं मालाचं कलेक्शन करणे, त्यानंतर सॉर्टिंग, रीडिंग करणे, यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या एकत्रित येऊन करू शकतात. आणि संपूर्ण स्वतः शेतकरी विक्री करू शकत नाही, तर त्याच 20 शेतकऱ्यातले 2 ते 3 प्रतिनिधी त्या शेतकऱ्यांचा माल कलेक्ट करून शहरात येऊन त्याची विक्री करू शकतात.
त्यासाठी शेतकरी गट नोंदवणे गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपन्या जे आता फार चांगले चालू आहेत, तर त्या उत्पादक कंपन्या तयार करणे, जेणेकरून त्यासाठी लागणारं बी बियाणं किंवा कृषी निविष्ठा असतील तेही एकत्रित खरेदी करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा असा फायदा होतो की जे इनपुटला पैसे जायचे त्यात कमीत कमी 30% बचत होती शेतकऱ्यांची. प्लस आता एकदा उत्पादन तयार झालं त्यानंतर ते विक्री करणं. जनरली काय होतं, सध्याच्या जी बाजार व्यवस्था आहे तर त्याच्यामार्फत विक्री करताना शेतकऱ्यांना एकतर त्यांचं त्या किमतीवर नियंत्रण राहत नाही, त्याचबरोबर हे जी मधली माध्यमं आहेत याच्यामध्ये शेतमालाचं फार नुकसान होतं आणि त्याची काळजी नाही घेतली जात. इथं स्वतः शेतकरी असल्यामुळे त्याची काळजी घेतली जाते, स्वतःच त्याची काळजी घेऊ आणि शकतात. शेतकऱ्यांची थोडंसं आपल्याला थांबवतो. म्हणजे ह्या आपण जी चर्चा करतो त्याला अनुसरून माझा एक आणखीन प्रश्न आहे. तो प्रश्न माझा असा आहे की आपण उल्लेख केला की ह्यांना संघटित करून त्यांचे गट तयार करून मग त्यांना सहभागी करून घेता येतं. हे गट तयार करण्यासाठी पण आपली संस्था मदत करते का? हो, नक्कीच. या गटांसाठी आम्ही काय करतो, तालुका लेवलला जे फार्मर फील्ड स्कूल म्हणतात त्याला, शेती कार्यशाळा, अशा कार्यशाळा घेऊन तिथून शेतकऱ्यांना त्या गटाचे फायदे सांगणे, त्याचबरोबर त्याची जी पद्धती आहे की बाबा शेतकऱ्यांनी कसं एकत्र यायचं, त्यानंतर गट स्थापन करणं, याच्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली जाते, त्याप्रमाणे ट्रेनिंग दिलं जातं, त्यासाठी लागणारं शासकीय सहाय्य केलं जातं. शासनाच्या संस्थाही त्यामध्ये मदत करतात, कृषी विभाग आहे जसं, आत्मा एजन्सी आहे, तर यांच्यामार्फत त्यांचे बचत गट केले जातात. तर त्यासाठी सुद्धा आमचा गट त्यात काम करतो आणि मग ते गट पुढे विक्रीसाठी प्रोत्साहित केले जातात. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण पोहोचलो. म्हणजे त्यांना प्रोत्साहित केलं, शेतकरी थेट या संस्थेमध्ये सहभागी झाले. आता ह्यांना जो प्रतिसाद मिळतो, कारण शेवटी प्रतिसाद मिळणं गरजेचं आहे ना. म्हणजे तो माल जरी पोहोचला तरी तो घेण्यासाठी जो लोकांचा तिथे आवक लागते तो प्रतिसाद कसा आहे आणि याच्यात थेट ग्राहकाला फायदा कसा आहे? खरं तर त्या प्रतिसादासाठी शहरी ग्राहकांचं आभार मानावं तितकं थोडं आहेत, कारण आम्ही गेली 4 वर्ष याच्यात काम करतोय. तर शेतकऱ्यांनी जे जे प्रयोग केले की आज आठवडे बाजार चालू झाले, याच्या अगोदर आम्ही सोसायट्यात विक्री करायचो, त्यानंतर काही होम डिलिव्हरी द्यायचे गट, शेतकऱ्यांनी जे जे काय केलं त्याला शहरी ग्राहकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे शेतकरी खरं टिकून राहिले. म्हणजे ग्राहकांचा इतका प्रचंड प्रतिसाद येतो. सोसायटीमध्ये सुद्धा पुण्यात जवळजवळ 250 ते 250 सोसायटीमध्ये थेट विक्री केली जायची. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आला तरी शहरी ग्राहक त्याला समजून घ्यायचे. त्यानंतर आम्ही ज्यावेळेस आठवडे बाजार चालू केले तर खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज केली होती, पण आमचे गट कमी होते. आम्ही सुरुवातीला एक 15 ते 20 गट आणले होते. तर सकाळी आम्ही 8ला पेपरला जाहिरात दिली होती की बाबा 8 वाजता चालू होईल, तर 6:30 वाजेपासूनच कमीत कमी 5 ते 6 हजार लोक तिथे उभे होते. तर खूप चांगला प्रतिसाद. आजही एका आठवडे बाजाराला 6 ते 8 हजार लोक भेट देतात आणि जवळजवळ 12 ते 15 लाख रुपयाची खरेदी तिथून केली जाते. याची कार्यपद्धती नेमकी कशी आहे? हा आठवड्याचा बाजार जो आपण सुरू केला आहे त्याची नेमकी कार्यपद्धती काय आहे? जनरली एखादा एरिया सर्वे करतो आम्ही. त्याच्यामध्ये काय केलं जातं सुरुवातीला की त्या एरियातल्या लोकांची क्षमता, म्हणजे खरेदीची पद्धती, त्यांच्या ज्या सोयी आहेत तिथं, खरेदीला किती जागा आहे, त्यानंतर किती प्रमाणात खरेदी केली जाते, त्यांची आवड निवड आहे, तर या गोष्टींचा सर्वे केला जातो. जर ती जागा पॉझिटिव्ह वाटली तर त्या एरियामध्ये एखादी जागा निवडतो की जी लोकांना ॲक्सेसेबल आहे, लोक तिथे स्वतः येऊ शकतील, यायला जवळ आहे आणि सगळ्या सोयी व्यवस्थित मिळतील तिथं. तर अशी जागा लोकेट करून त्या ठिकाणी ठरवलं जातं की बाबा आठवडे बाजार घ्यायचा. मग त्यानंतर त्या एरियातल्या लोकांच्या सुट्ट्या वगैरे किंवा त्या एरियातल्या लोकांचा खरेदीचा ट्रेंड हा बघून एक वार ठरवला जातो, वेळ ठरवली जाते. मग त्यानुसार एकदा वेळ ठरवली की शेतकऱ्यांचं नियोजन करणं की बाबा शेतकऱ्यांना सांगणं की बाबा आपल्याला इथे इथं या दिवशी बाजार चालू करायचा, तर त्या दिवशी त्यांचं येणारं माल, मग ते मालाचं पहिल्यांदा प्लॅनिंग करावं लागतं. तर मग ते प्लॅनिंग झाल्यानंतर मग शहरात जिथं बाजार ठरलं तिथलं बाकीचं काम येतं. मग जागा ठरवणं, त्यानंतर त्याचं मार्केटिंग करणं, जाहिरात करणं, लोकांच्यापर्यंत पोहोचावं लागतं. आम्ही स्वतः तिथपर्यंत पोहोचायला पाहिजे. म्हणजे माल आम्ही आणतोय पण लोकांना कळायला पाहिजे की आम्ही माल घेऊन आलेलो आहे. तर त्यासाठी खूप काम करावं लागतं. म्हणजे ह्या योजनेचं तेच सगळ्यात महत्त्वाचं साध्य आहे की ह्याचं मार्केटिंग खूप झालं, जाहिरात खूप झाली. आम्ही सुरुवातीला स्वतः एक 50 ते 60 हजार पॅम्पलेट वाटतो त्या आसपासच्या एरियात. त्यानंतर मीडिया पण खूप आम्हाला प्रतिसाद देते, सर्व पेपरला जाहिराती असतात. हे झालं की मग त्या दिवशी शेतकरी गट येतात आणि ग्राहक त्या वेळेला येतात आणि त्यांची खरेदी करून जातात. अतिशय उत्तम. म्हणजे याच्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे जाहिरातीचा किंवा हे जे माध्यम आहे त्या माध्यमांचा आपण वापर करून घेतो. पण यात आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की त्याचा दिवस कसा निवडतात, कारण दिवसाचं नियोजन सुद्धा करावं लागेल ना. हो, बरोबर आहे. आता त्या एरियातली गरज बघून, समजा आता कसं राहतं, समजा IT कंपन्या आहेत ज्या एरियात, समजा हिंजवडी बाणेर सारखा एरिया, तर तिथं शनिवार रविवार सुट्टी राहते. मग त्या एरियात शनिवार रविवारी बाजार घेणं, त्यानंतर वेळेचा म्हणजे सकाळच्या वेळेस घ्यायचा का संध्याकाळच्या वेळेस घ्यायचा हे बघावं लागतं. त्यासाठी मग ती लोक खरेदीला कधी बाहेर पडतात याचा सर्वे करावा लागतो. किंवा आता समजा आमचा पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये जनरली लोकांना गुरुवारी सुट्टी असतात, तर मग त्या भागात गुरुवारी घेणं, किंवा ज्या एरियात इंडस्ट्रीला काही अजून मंगळवारी वगैरे सुट्ट्या असतात आमच्या भागात, तर तिकडे त्यावेळेस घेणं, असं लोकांच्या सुट्ट्या बघून, लोकांचं कल बघून आम्ही वार डिसाईड करतो. आपण आठवड्याच्या दिवसाच्या नियोजनापर्यंत येऊन पोहोचलो. पण आता महत्वाची गोष्ट की या
दिवसाचा जो हा आठवड्याचा बाजार असतो त्याच्यामध्ये नेमक्या गोष्टी कोणकोणत्या मिळतात? आता आठवडे बाजाराचं नियोजन करताना आम्ही 2 गोष्टींची काळजी घेतली. एक तर ग्रामीण भागातील उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तूंना बाजारपेठ मिळावी बर आणि शहरी ग्राहकांना ज्या वस्तू शहरात मिळत नाहीत त्या ग्रामीण भागातून आपल्याला देता येतात. त्यामुळे आम्ही काय केलं, मग एकतर पालेभाज्या, त्यानंतर सर्व प्रकारच्या फळभाज्या, म्हणजे पालेभाज्या सुद्धा अशा केल्या की ज्या लोकांना कधीच बघायला मिळत नाही. म्हणजे कशा? म्हणजे तांदूळजा वगैरे किंवा कदाचित तुम्हाला माहिती असेल करडई सारखे बरं. किंवा चंदन बटवा सारखे ज्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप आहे पण लोकांना ते मिळत नाहीत का तर त्याची मागणी फार कमी झाली. चंदन बटवा नावाची पालेभाजी मिळते? हो. बर तर अशा गोष्टी शहरातल्या लोकांना मिळावं त्यामुळे मी पालेभाज्या सर्व प्रकारच्या, त्यानंतर फळभाज्या, त्यानंतर फळे, धान्य, कडधान्य, त्याचबरोबर दूध आणि दुधाचे पदार्थ. दूधही उपलब्ध हो असतं? हो हो बरं. दूध असतं. त्याचबरोबर बचत गटांची उत्पादने म्हणजे ग्रामीण भागातले पापड, लोणचं, त्यानंतर असे प्रकार, त्यानंतर सेंद्रिय उत्पादने, सेंद्रिय शेतकरी आहेत त्यांची उत्पादने जे काय आहेत, गूळ वगैरे, अशा गोष्टी ज्या गोष्टी ग्रामीण भागात तयार होतात आणि ज्याला शहरी भागात चांगली बाजारपेठ मिळू शकते, लोकांना त्याची गरज आहे, अशा सर्व वस्तू देण्याचा आम्ही प्रयत्न करतो यामध्ये. बरं, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, थोडक्यात अनेक गोष्टी तुम्ही तिथे ठेवताय पण महत्वाचा मुद्दा असा आहे की याचं नियोजन कसं करता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणवत्ता. याची गुणवत्ता कशी तपासता आपण? खरं तर आठवडी बाजारांना प्रतिसाद मिळण्याचं कारण तेच आहे की गुणवत्ता. जनरली काय होतं, ज्या सिस्टीममध्ये आपण जे मार्केट सिस्टीम सध्या चाललेली आहे त्याच्यामध्ये मालाची 4 ते 5 वेळा हाताळणी होते, माल इकडून तिकडे जातो. पण हे थेट विक्रीत काय होतं की शेतावरून जो उचललेला माल आहे तो डायरेक्ट कस्टमरपर्यंत येतो, त्यामुळे त्याची क्वालिटी खूप चांगली राखली जाते. त्यामध्ये आम्ही पॅरामीटर्स तयार केलेत की बाबा क्वालिटीचे ग्रेडिंग करणे, की बाबा चांगला माल, फक्त चांगला मालच बाजारात आणणे, बाकीचा जो माल आहे तो केटरिंग वगैरे किंवा हॉटेल्सला जिकडे लागतो तर तिकडे त्याची विक्री केली जाते. त्यामुळे 1 नंबर उच्च प्रतीचाच माल क्वांटिटी बाजारात म्हणतो आपण. हो. ओके. त्यामुळे उच्च प्रतीचाच माल फक्त बाजारात येतो आणि त्याच्यावरती आमचं खास लक्ष असतं की फक्त चांगला मालच मिळला जावा. त्यानंतर ज्या म्हणजे विपणन व्यवस्थेत ज्या आहेत सध्या जे मल प्रॅक्टिसेस चाललेले आहेत की जेणेकरून भाज्यांना कलर देणं किंवा पाणी मारणं, ह्या गोष्टी फार टाळल्या जातात. म्हणजे पाण्याचा आम्ही अजिबात वापर करत नाही की बाबा भाज्यावरती पाणी मारणं टिकवण्यासाठी, कारण ते ॲक्च्युली 12 ते 14 तासात शेतातून निघल्यापासून ग्राहकापर्यंत येतो. त्यामुळे त्याची क्वालिटी खूप चांगली टिकून राहते, त्याला पाणी मारायची गरज पडत नाही. आणि लोकांनी आम्हाला सांगितलं की 8-8 दिवस घरात ती भाजी अक्षरशः सडत नाही, त्याचा वास येत नाही, काही होत नाही, कारण ती पिकवतानाच तशी पिकवलेली असते जेणेकरून 8 दिवस टिकेल असे. तर ह्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो. त्यानंतर माल बाजारात आल्यानंतरही आम्ही प्रत्येक गोष्टी चेक करतो की बाबा ह्याची क्वालिटी कशी आहे. त्यानंतर रेट आमच्यातर्फे फिक्स केले जातात की बाबा मार्केटला समजा जर एखाद्या भाजीचा रेट 80 रुपये किलो आहे आणि होलसेलला जर आम्हाला त्याचे 40 रुपये मिळत आहेत तर आम्हालाही 20 रुपये फायदा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना 20 रुपये कमी मिळाला पाहिजे. मग त्याच्या मधली किंमत ठरवणं, अशा एक 15 ते 20 ज्या मेजर कमोडिटी आहेत त्याचे रेट आम्ही फिक्स करून देतो जेणेकरून ग्राहकाला म्हणजे इतक्या लांबून आल्याचा फायदा होतो, ग्राहकाला चांगल्या किमतीत आणि चांगला माल मिळतो. एक सहज म्हणजे होता प्रश्न एक असा सहज म्हणून मी विचारतो तुम्हाला, हल्ली बऱ्याचशा मॉलमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या भाज्या विक्रीला ठेवल्या जातात किंवा अशी उत्पादनं ठेवली जातात. त्याच्यात आणि तुमच्या आठवड्या बाजारामधला जो माल आहे याच्यामध्ये फरक जो आहे म्हणजे किमतीचा फरक हा आढळतो? किमतीचा फरक नक्कीच आढळतो. साधारण आम्ही वस्तूंच्या किमती ठरवताना मार्केटमधल्या म्हणजे किरकोळ विक्रेत्यांच्या किमती, मॉलच्या किमती ह्याचं कंपॅरिझन करूनच त्याच्यापेक्षा एक 10 ते 15% किमती कमी मिळतील अशा स्वरूपात फायनल करतो. हा झाला किमतीचा. आणि क्वालिटीचा जर बघितलं तर मॉलमध्ये आज 3-3, 4-4 दिवसाचे माल असतात, ते फक्त आतमध्ये एसी असल्यामुळे दिसायला फ्रेश दिसतात. मॉलमधल्या भाज्या जर बाहेर काढल्या तर लगेच त्या माना टाकतात, म्हणजे सुकल्या जातात. तसं आपल्या इथं होत नाही. आठवडी बाजारातल्या भाज्या उन्हात राहिल्या तरी काही फरक नाही पडत, कारण त्याला ऍक्च्युली पाणी मारलेलं नसतं आणि ताज्या असतात. म्हणजे 12 ते 14 जे प्रोडक्टचं लाईफ सायकल आहे भाज्यांचं 24 तासाचं, त्याच्या आतमध्ये तर त्या लोकांच्या घरात राहतात. त्यामुळे ते सुकण्याचं प्रमाण फार कमी होतं आणि चांगला माल चांगला माल राहतो. मी तुम्हाला म्हणजे जशा वेगवेगळ्या वस्तू तुम्ही इथे विकायला ठेवतायत, जशा भाज्या, दूध आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इथे विकायला ठेवल्या, त्याचप्रमाणे ग्राहक सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीचे येत असतील. या ग्राहकांचं नियोजन कसं करता, त्यांच्याशी संवाद कसा साधता? ग्राहकांच्या नियोजनासाठी आमची एक वेगळी सिस्टीम आहे की बाबा आम्ही ग्राहकांना सुरुवातीला जाहिरातीसाठी जे करतो आम्ही फलक वगैरे लावतो, तर बॅनर वगैरे लावले जातात जेणेकरून ग्राहकांना ते वस्तू कळतील की बाबा या ठिकाणी या वस्तू आहेत, त्याचं डिपार्टमेंट केले जातात. नंतर ग्राहक आल्यानंतर त्यांची पार्किंगची व्यवस्था इथपासून सुरुवात होते. त्यानंतर त्यांचा अभिप्राय वही किंवा ग्राहकांना काय पाहिजे काय नाही, त्याच्यातून आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात की बाबा ग्राहकांच्या रिक्वायरमेंट काय आहे, ग्राहकांच्या बाजाराबद्दलच्या अपेक्षा काय आहेत. नंतर आतमध्ये आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे भाजीपाला वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, धान्य वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, बचत गटांच्या वस्तू वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, दूध वगैरे असं. त्याच्यामुळे एक जसं मॉलमध्ये आपण बघतो ऑर्गनाइज पद्धतीने, तसं एक ऑर्गनाइज पद्धतीने काम केलं जातं त्यामध्ये. त्यामुळे ग्राहकही सॅटिस्फाय राहतात की एक म्हणजे ग्रामीण पण
आधुनिक पद्धतीचा त्यांना अनुभव मिळतो त्या पण त्यांच्या ठिकाणी. प्रतिक्रिया वगैरे आपण व्यवस्थित त्या हो साठवून ठेवता आणि किंवा त्याच्यावरती काही त्याच्यावरती सूचना असतील तर बरेच त्याचा विचार ऍक्शन केला घेतला जातो. जातो. कारण आम्ही सुरुवातीला जे करत होतो ना ते जनरली शेतकरी आणायचो आणि बसवायचो आणि विक्री करायचो. हा. पण ह्या ग्राहकांचे जे अभिप्राय आहे त्यांच्या रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसारच आम्ही हे बदल करत गेलो की त्यांना रेट आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना एक रेट फलक दिलेत की ज्याच्यावरती रेट लिहिलेले असतात बरं. की म्हणजे समजा ग्राहक आला तर त्याला विचारायची गरज नाही पडली पाहिजे कोणाला की बाबा रेट काय आहे. तर रेट लिहिलेले असतील त्यानंतर क्वालिटी ग्रेडिंग ते आम्ही सांगून देतो की बाबा हा 1 नंबरचा माल 2 नंबरचा माल इतका प्रकार आहे. आणि जनरली शेतकरी असल्यामुळे ग्राहकांची जी क्युरियोसिटी असते की बाबा हा माल कसा पिकवला कसा आणला ह्या गोष्टींची उत्तर त्यांना शेतकऱ्याकडून मिळून अरे वा, जातात की खूप बाबा छान. किती दिवसात माल येतो कधी तोडलेला आहे कुठल्या शेतातला आहे. कारण एरियानुसार चवीत बराच फरक आहे. आपण जर म्हणलं समजा वाटाण्यासारख्या गोष्टीत जर घेतलं तर पुरंदरचा वाटाणा हा इतका चवीला गोड लागतो तसं एमपीचा वाटाणा येतो इंदोरवरून वाटाणा येतो. एक मला वाटतं वाटाणा सासवडचा पण असतो. हो तो सासवड म्हणजे पुरंदरचा. हो. बरं. तर अशा ज्या वस्तू आहेत त्या लोकांना स्पेसिफिक मिळतात. म्हणजे पुरंदरचा वाटाणा असेल किंवा जुन्नर नारायणगावच्या तिकडून बराच बटाटा येतो जुन्नरचा बटाटा फेमस चालतो तो. तर अशा एरियानुसार लोक त्यांच्याकडूनच त्या वस्तू घेतात त्यामुळे ती चव मेंटेन होते. आणि एकदा चवीची चांगल्या सवय लागली लोकांना की मग लोक बाहेरचा माल नको म्हणतात किंवा तोच घ्यायचा. म्हणजे त्याचे शेतकऱ्यांचे कस्टमर फिक्स होतात. जे आपण बघतो की शेतकऱ्यांना कस्टमर फिक्स नसतात. पण या ठिकाणी असं होतं की एखादा कस्टमर आला तर तो त्या शेतकऱ्याकडे जातो आणि तिथूनच माल घेतो. उत्तम, खूप छान. आता मला सांगा की एक साधारण वर्षभरामध्ये याची काय आर्थिक उलाढाल होते आणि प्रत्यक्ष तुम्हाला खर्च किती येतो? साधारण एक बाजार चालू करायला आम्हाला जागा वगैरे जर बघितलं तर सगळा खर्च मॅनेजमेंट कॉस्ट असेल किंवा मॅनपॉवर असेल किंवा जे टेबल खुर्च्या लागतात किंवा जे निवाऱ्याच्या वस्तू आहेत साधारण 12 ते 15 हजार खर्च येतो. बरं. त्यात आमचे साधारण 50 गट येतात 40 ते 50 शेतकरी गट येतात. ॲव्हरेज प्रत्येक एक 20 ते 25 हजार बरं. उलाढाल धरली तरी 12 ते 15 लाखाची उलाढाल होती. त्याच्या अगेन्स्ट 15,000 रुपये खर्च. म्हणजे जनरली मार्केटमध्ये असं कुठंच नाही की उलाढालीच्या 1% खर्चामध्ये तुमची संपूर्ण उलाढाल होती हा. आणि मधले खर्च काहीच नाही. म्हणजे जसे बाजारात गेलं तर शेतकऱ्यांना बाजार फी वगैरे भरावं लागते तर हे खर्च काहीच येत नाही. शेतकऱ्यांना संपूर्ण पैसा शेतकऱ्यांच्या घरी जातो. मला एक सांगा की आता हे म्हणजे डायरेक्ट प्रॉफिटेबल आहे ना, कारण थेट शेतकऱ्यांपर्यंत तो पैसा पोहोचत असेल तर आर्थिक दृष्ट्या हे खूपच लाभाचं आहे. पण असं आणखीन अधिक पद्धतीने शेतकरी जर तुमच्याकडे वळावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी नेमकं तुम्हाला काय करावं लागेल? आता आमचं चाललंय की बाबा आता आमच्याकडे सध्या 2 आठवडे बाजार आम्ही पुण्यामध्ये चालू केला. बरं. तर 7 दिवस 7 आठवडे बाजार करता येईल जेणेकरून शेतकऱ्यांना रोज उत्पन्नाचं साधन तयार होईल. तर त्यासाठी आमचं जागा बघणं चालू आहे. त्याचबरोबर मला कॉर्पोरेशनचंही काय बोलणी चालू आहे की कॉर्पोरेशन त्यांच्या काय मोकळ्या जागा आहेत हे आम्हाला कमी खर्चात मिळवून देतील तर त्याच्या वेळेस आमचा खर्च वाचतील मग शेतकऱ्यांना अजून फायदा होईल. त्याचबरोबर काही लोकप्रतिनिधी आहेत तर तेही आम्हाला काही जागा देत आहेत तर त्यांच्या मदतीनं जे काय करता येईल की बाबा खर्च कमी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या गोष्टीकडे आमचं काम चाललंय. जे शेतकऱ्यांना रेग्युलर उत्पन्नाचे सोर्स मिळतील ज्या गोष्टी कुठेच मिळत नाहीत अशा गोष्टी आपल्याकडे तयार करता येईल जेणेकरून लोकांना चांगलं. निश्चितच. पण आता कसं आहे माहिती आहे का नरेंद्रजी की हे सगळी जी काही ऍक्टिव्हिटी आपली होते ना ही पुणे जिल्हा अंतर्गत प्रामुख्याने होते की तिथे पाहायला मिळते. पुण्याच्या बाहेर जाऊन जर आपल्याला असं ही जर पद्धत राबवायची असेल समजा कोकणात मला कुठेतरी असा प्रकल्प राबवायचा असेल किंवा मराठवाड्यात विदर्भामध्ये असेल तिथल्या शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांना जर समजा सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी काय करावं? साधारणपणे जी शहरं आहेत आपली म्हणजे पुण्यासारखी जी शहरं आहेत मुंबई आहे नागपूर आहे नाशिक आहे औरंगाबाद आहे अशा शहराच्या जवळपासच्या 100 किलोमीटर एरियातले जे शेतकरी आहेत तर त्यांना याचा फायदा घेता येऊ शकतो. म्हणजे त्यांनी शहराच्या ठिकाणी जे जिल्हा परिषद असतील किंवा जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस असतील यांच्याकडून काही जागा मिळवणं त्या शेतकऱ्यांनी तिथे येऊन विक्री करणं त्याचं मार्केटिंग करणं किंवा एक ऑथोराइज सरकारतर्फे किंवा लोकप्रतिनिधीतर्फे एखादी एजन्सी. तुम्ही सरकारचा उल्लेख केलात म्हणून मी म्हणजे सरकार हे अत्यंत महत्वाची याच्यातली सरकारची भूमिका असते. ही भूमिका काय आहे? खरं तर ह्याच्या मागचं यशस्वी होण्याचं कारण म्हणजे सरकार आहे. जर सरकारने डोक्यात आणलं तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. कारण बाजारपेठ निर्माण करणं ह्या गोष्टी इंडिव्हिज्युअल कोणीच करू शकत नाही तसं आहे. कारण सरकारकडे त्या जागा असतात ती इच्छाशक्ती असते ती ताकद असते. सरकारने ह्या आता सध्या खरं तर शेतकऱ्यांची जी घटत चाललेली जमीन धारणा आहे किंवा लँड होल्डिंग फार कमी झालं 1 एकर 2 एकर 2.5 एकर अशा वेळेस शेतकऱ्यांना की थोडकं बाबा उत्पादन करून कशी चांगली बाजारपेठ मिळवता येईल थोड्या मालाचे चांगले पैसे कसे मिळतील. शेतकऱ्यांची अवलंबून असणारी लोकसंख्या बरीच मोठी आहे. शेतकऱ्यांची मुलंही आज बरीचशी शिकलेली आहेत ती लोकही पुणे मुंबईसारख्या शहरात जाऊन नोकऱ्या करतायत. तर ही मुलं कशी वळवता येतील ह्या लोकांना एकत्र करून कसं शेतीतच उत्पन्न तयार करता खरी गोष्ट आहे. कारण बघा ना आता ही जी संकल्पना आपण राबवत आहे ती खास करून पुण्यात राबवत आहे पण पुण्याच्या बाहेर असं कुठे तसं पाहण्यामध्ये आलेलं नाहीये. मग तिथे राबवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? बरोबर आहे. आता आम्ही पुण्यात करतोय तर ज्या शहरात आहे तर त्या शहरातल्या व्यवस्थांनीच याच्यावरती लक्ष घालावं किंवा ज्या नगरपालिका आहेत किंवा ज्या सरकारी व्यवस्था आहेत कृषी विभाग असेल किंवा इव्हन सरकारने सुद्धा एखादी योजनेखाली हे धोरण लक्षात घेऊन याच्या खाली काम करणं गरजेचं आहे. सर मला सांगा शेती पद्धतीत कराव्या लागणाऱ्या नेमक्या काय सुधारणा अपेक्षित आहेत?
सध्या जसं मी मगाशी बोललो की बाबा एकूणच शेतकऱ्यांची कमाल जमीन धारणा जी कमी झाली त्याचबरोबर नैसर्गिक अनिश्चितता जी आहे हा. म्हणजे आत्ताच आपण बघितलं गारपीट झाली, दुष्काळी परिस्थिती झाली. बरोबर. त्यामुळे वातावरणाचा फार चुकीचा म्हणजे परिणाम होते शेती व्यवस्थेवरती. तर यासाठी भविष्यात कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये शेती करावं लागणार शेतकऱ्याला की बाबा 10 एकर न करता 2 एकरच करणे, पण त्याला ग्रीन हाऊस करणे, शेडनेट करणे, त्याबरोबर मल्चिंग पेपरचा वापर करणे, ड्रीप इरिगेशनचा वापर करणे, असं करून जी कॅश कमोडिटी आहेत ज्याच्यापासून आर्थिक उत्पन्न मिळू शकतं अशा आणि डिव्हाइड करून ह्या वस्तूंचं उत्पादन घेणं फार गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून निसर्गाच्या जो बदल आहे तो स्वीकारता येईल आणि त्याचबरोबर बाजारपेठेचं व्यवस्थित म्हणजे समतोल साधता येईल. समतोल साधता येईल, खरी गोष्ट आहे. शेवटच्या प्रश्नाकडे मी वळतो. भविष्यातली आपली वाटचाल काय? कारण का तुम्हाला मी सांगतो, समजा माझ्यासारख्या माणसाला अशी संकल्पना राबवायची असेल, मी नेमकं काय करायचं? मी आपल्याला संपर्क साधू शकतो का? आपण मार्गदर्शन कराल का? हो, त्या बाबतीत आम्ही कायम आमच्याकडे वेलकम असतं. भविष्यात आमचा असा उद्देश चालला की बाबा पुण्यात जर 7 बाजार चालू झाले तर पुण्यानंतर मुंबईसारखे शहर आहे, नागपूरसारखे शहर आहे, अशा ठिकाणच्या जवळजवळचे जे शेतकरी आहेत तर त्यांच्यातून शेतकरी स्वतः उत्पादन करत असल्यामुळे त्याला बाजारपेठेत येणं शक्य नाही. पण जी शेतकऱ्याची मुलं आहेत, जी शिकलेली आहेत, तर ते दुसरीकडे नोकऱ्या करण्यापेक्षा त्यांनी एकत्र यावं, त्यांनी ते गट तयार करावे, त्यांचं उत्पादन पद्धती तयार करावं आणि त्यानुसार जवळच्या शहरात बाजारपेठ तयार करून तिथं शेतमालाची विक्री करावं. तर त्यासाठी आम्ही आता नागपूर आणि मुंबईसाठी काम करतोच आहे. अच्छा, म्हणजे पुण्याव्यतिरिक्त नागपूर आणि मुंबईसाठी आपण कार्यरत आहात. हो, हो, बर हो. बर. तर या ठिकाणी शेतकऱ्यांचं गट तयार करणे, त्यातून प्रतिनिधी तयार करणे, त्यांना कलेक्शन सेंटर देणे, त्यानंतर वाहतुकीसाठी पणन मंडळाची जी स्कीम आहे शेतकरी तक्रार हो. त्याच्या अंतर्गत काय अनुदान दिलं जातं की बाबा गाव पातळीवरती कलेक्शन सेंटर तयार करायला, त्याचबरोबर त्याची वाहतूक करायला, विक्री करायला गाड्यांना अनुदान दिलं जातं, शहराच्या ठिकाणी जे वातावरण नियंत्रित विक्री शॉप तयार करायला अनुदान दिलं जातं. तर ह्या योजनांचा लाभ मिळवून त्या जो वर्ग आहे, तरुण वर्ग, जो बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे गाव लेवलला, तर त्या तरुण वर्गाला ह्याच्यात ओढता येईल आणि त्यातून उत्पन्नाचं एक चांगलं साधनही तयार होऊ शकतं आणि शेतकऱ्याला त्याच्या मालाची चांगले किंमत मिळू शकते. किंमत मिळू एकीकडून असं होऊ शकतं की बाबा शेतकरी आणि शहरी ग्राहक याच्यातला जो दुरावा आहे तो फार कमी करता येऊ शकतो. एकदा आदान प्रदान झालं की बाबा गावाच्या लेवलचे जे संस्कार आहेत, ज्या चाली आहेत, रूढी आहेत, ह्या शहरी लोकांना मिळतील, शहरात जी टेक्नॉलॉजी आहे, जे विचार आहेत, ज्ञान आहेत, ते ग्रामीण लोकांना मिळेल आणि यातून जे दरी तयार झाली शेतकरी आणि म्हणजे गाव लेवलला आणि शहरी लेवलला ही जी आपण दरी तयार झाली ती फार मोठ्या प्रमाणात कमी करता येईल आणि ते होऊ शकतं. आम्ही जे आता बाजार केले तर त्याच्यात हे बघितलं आम्ही की शहरी लोक आणि गावातले लोक फार एकत्र मिसळले जात आहेत. म्हणजे लोकांना आज तुम्ही बघितलं असेल की बाबा विकेंडला ॲग्रो टुरिझम हो, असेल ॲग्रोटुरिझम. किंवा बरोबर. निसर्गोपचार केंद्र आहेत बरोबर. किंवा ट्रेकिंग आहेत. म्हणजे लोकांना निसर्गाचं, गावाचं अट्रॅक्शन आहे. पण मधल्या काळात काय झालं, थोडंसं आता हे परिवर्तनाचं चक्र म्हणता येईल कदाचित की बाबा माणूस कायम पुढे जात राहतो, पण एकदा पुढे जाता जाता त्याला एक कळतं की बाबा ह्याला पण काहीतरी लिमिट आहेत, कधीतरी आपल्याला त्या ज्या मातीशी जोडलं आहे तिथं तर जावंच लागेल. तर कारण शेवटी ती नाळ जी आहे माणसाची ती हो. त्या मातीशी जोडलेली आहे. आणि त्याच्यामुळं हे जर दोन्ही लोक एकत्र आली तर ही जी दरी फार आहे ती कमी करता येईल आणि त्याच्यामुळे आर्थिक म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारता येईल. त्याचबरोबर शहरात जो बाहेर जाणारा पैसा आहे तर तो वाचवता येईल, तो ग्रामीण भागाकडे वळता येईल आणि ग्रामीण भागातला आर्थिक विकास चालू होईल. म्हणजे एकंदरीत समाज परिवर्तनाची फार मोठी हालचाल यातून होऊ शकते. निश्चितच स्वामी समर्थ जो गट आहे, हा शेतकरी गट, याच्यातर्फे अत्यंत सुरेख अशी ही संकल्पना राबवली जाते. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला नरेंद्र पवारजींची ओळख करून देताना तालुका पुरंदर असा ठसठशीत उल्लेख केला होता. त्याचं कारण असं आहे की तालुका पुरंदर म्हटल्यानंतर आपण पुरंदर हा शब्द ऐकल्यानंतर प्रौढ प्रताप पुरंदर असं म्हणतो. हा प्रौढ प्रताप पुरंदर म्हटल्यानंतर हा शब्द आपल्याला इतिहासात घेऊन जातो आणि इतिहासाला भविष्याची नांदी कुठेतरी त्या इतिहासामध्ये लपलेली असते असं आपण म्हणतो. ही जी संकल्पना ही मंडळी राबवत आहेत ही उद्याच्या महाराष्ट्राच्या भविष्याची नांदी ठरो अशी आपण शुभेच्छा व्यक्त करूया. सर, आपण इथे आलात, अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला केलं, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.